वडजाई रोडवरील अन्न नाल्याकाठी अवैधपणे टाकली जाणारी घाण, केमिकल तसेच टायर व चोरीच्या केबल वायरी जाळून तार काढणे व त्यामुळे होणारी दुर्गंधी व प्रदूषण करणाऱ्या लोकांचा त्वरित बंदोबस्त करा, अशी मागणी वडजाईसह 3 गावातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। वडजाई रोडवरील राष्ट्रीय महामार्गापासून जवळच अन्न नाला आहे। त्या नाल्याच्या काठी खासगी जागेवर शहरातील काही लोक विविध प्रकारची घाण त्या ठिकाणी आणून टाकत असतात। त्यापैकी अवैधपणे गुरांची कत्तल करून दुर्गंधीयुक्त घाण, रबर, केमिकल त्या ठिकाणी टाकत असतात। तसेच चोरीच्या केबल वायर चोरून त्यातून तांब्याची, अल्युमिनियमची, धातूची तार काढण्यासाठी त्या ठिकाणी जाळलीही जातात। म्हणून वडजाईसह 3 गावातील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले। दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू असंही यावेळी सांगण्यात आले। आम्ही वडजाई, सौंदाणा, पिंपरी, बाबुडवाडी या गावातले सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। हे निवेदन या संदर्भामध्ये आमच्या वडजाई रस्त्याला अनवर नाला म्हणून एक आदिवासी वस्ती त्या काठाला आणि अगदी शहरापासून जवळच त्या ठिकाणी रस्त्यावरच आमच्या या 3 गावांची अगदी रात्रंदिवस अशी रहदारीची वर्दळ असते। शाळेचे विद्यार्थी, कामगार, नोकरीला जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्व लोकांना त्या ठिकाणी ज्या रस्त्यावर अनवर नाल्याच्या काठी या गावातले काही लोक जी अवैधपणे कचरा डेपोसारखी त्या ठिकाणी घाण टाकत असतात, त्या घाणीमध्ये शहरामधले काही अवैधपणे कत्तलखाने नसताना गुरं मारून त्या ठिकाणी ती जी दुर्गंधीयुक्त घाण टाकली जाते। तसेच काही लोक चोरीच्या केबल वायरी त्या ठिकाणी आणून जाळतात आणि तार काढत असतात। केमिकल टाकले जातं, अनेक प्रकारची विविध प्रकारची घाण त्या ठिकाणी टाकल्यामुळे अगदी रस्त्याने दुर्गंधी येते आणि दुर्गंधी तर येतेच असते, परंतु त्या धुरामुळे ते केबल वायरी जाळत असताना त्या धुरामुळे अक्षरशः म्हणजे डोळ्यामध्ये जर तो धूर गेला तर अनेक लोकांची दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे। या सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो। आणि जर कधी समजा या निवेदनानंतर जर प्रशासनाने त्या ठिकाणी कारवाई केली नाही तर आम्ही सर्व 3 गावाचे ग्रामस्थ आमच्या पद्धतीने त्या लोकांचा बंदोबस्त करू। उद्या काही परिणाम झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला सांगू इच्छितो। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। लक्ष्मीवाडी व सौजन नगर परिसरातील गावगुंडांचा बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी। नाना चुडासामा यांच्या वाढदिवसानिमित्त जायंट्स ग्रुप तर्फे वृक्षारोपण। धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। आणि वडजाईसह 3 गावातील ग्रामस्थांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।